आणि आता दिवसभरातल्या राजकीय टॉपने आपण बातम्या बघूया। इंडिया आघाडी तुटत चालली आहे, युती अजूनही पूर्णपणे नाहीये आणि एक नाहीये। इंडिया आघाडीत टिकली तरच आनंदी राहू, काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांचं हे मोठं विधान आहे। इंडिया आघाडी कशी मजबूत राहील याचा विचार करावा लागेल। इंडिया आघाडीला भविष्य असेल तर आम्हाला भविष्य आहे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांचं हे विधान। लिए इम्पोर्टेंट है, आवश्यकता अलायंस की है, लेकिन अलायंस हो तो एक अच्छा अलायंस हो, वो कैसे संभव है इस पे काम करने की आवश्यकता है। अपना फ्यूचर अगर होना है तो अलायंस का फ्यूचर होना है, और अलायंस का फ्यूचर होगा तो अपना फ्यूचर होगा, ये बड़ी बात स्पष्ट है। भाजप नागपूर पालिका स्वबळावर लढण्याची शक्यता भाजपकडून तशी चाचपणी सुरू आहे। नागपूरमध्ये शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची फारशी ताकद नसल्याचं चित्र आहे। महापालिका निवडणुका या सामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, त्यामुळे काही अपवादात्मक ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवली जाईल। महानगरपालिका निवडणुकांवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांचं हे स्पष्टीकरण आहे। महायुतीमध्येच लढेल। अपवादात्मक स्थितीत आम्ही वेगवेगळे लढलो तरी सामंजस्याने वेगळे लढू। एखाद्या महानगरपालिकेत किंवा एखाद्या जिल्हा परिषदेत वेगळं लढावं लागलं तरी सामंजस्य असेल, पण ओव्हरऑल आमची महायुतीच असेल। वानखेडे स्टेडियमवर शरद पवार, अजित वाडेकर, रोहित शर्मा आणि अमोल काळेंच्या स्टँडचं उद्घाटन झालंय। सोहळ्याला रोहित शर्मा कुटुंबीय, त्याचबरोबर शरद पवार आणि फडणवीसांची उपस्थिती। पुण्यामध्ये नवीन शहराध्यक्षासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या हालचाली वाढल्यात। वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमधूनच शहराध्यक्षाची चाचणी सुरू आहे आणि दीपक मानकरांच्या राजीनाम्यानंतर नवीन शहराध्यक्षांसाठी हालचाली होत आहेत। मल्लिकार्जुन खरगेंकडून वर्षा गायकवाडांची पाठराखण। खरगेंच्या आग्रहास्तव वर्षा गायकवाडांचं मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद कायम आहे, सूत्रांची माहिती आहे। वर्षा गायकवाडांचं अध्यक्षपद वाढवण्यासाठी होते मागणी। राजकारणात पडद्यामागे पटकथा लिहिली जात नाही, पटकथा लवकरच समोर येईल। राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर राऊतांचं हे सूचक वक्तव्य आहे।